शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. गाईज वेलकम टू माय ब्लॉग. मी विनायक सेटावडेकर. कसे आहेत सर्वे? तर आज आपण आलो इकडे विरार फुलपाडा इकडे आपला रोहित मुजावर त्याचा डान्स क्लास म्हणजे लिव्ह फॉर डान्स त्याचा आज ॲन्युअल आहे. तर आपल्याला त्यांनी खास इकडे बोलवलं आहे. तर आपण त्याच्या ॲन्युअलसाठी आलो आहे. आणि आपला आज मित्र पण आला आहे अक्षय. त्याला खास मी फोन करून बोलवलं आहे. घरी होता त्याला मी घेऊन आलो आहे इकडे त्याला पण. तर आपण वरती बघू कार्यक्रम काय आहे आणि आपण पण त्याच्या कार्यक्रमाची शोभा वाढवूया. आपलं आजचं लोकेशन आहे. सर्व मेंबर्स येऊन बसले. प्रमुख पाहुण्याची बाकी आहेत फक्त. मग सर्व तयारी चालली इकडे. चल आपण पाठी जाऊन बसूया. आपण बसूया मागे मागून शूट करूया सर्व. बॅकग्राऊंड व्हॉइस बघा कोणाचा आहे. तर आपण आता इकडे थोडं बसून बघूया. हाय मी विनायक. उपेंद्र मुजावर ऐकला ब्लॉगर. आपल्या भावाचे ब्लॉग बघतात की नाही ब्लॉगर? बघत नसतील तर बघा. आपल्या भावाच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आपण आता पाठवून बघूया आणि गेस्ट वगैरे आलेत. कार्यक्रम सुरू होईपर्यंत आपण बघूया कसा कार्यक्रम आहे. पण हे घडलं कसं, हे झालं कसं, हे तर तुम्हाला सगळ्यांना जाणायचं असेल ना. उलट मला तुम्हाला सांगायचं आहे. चला मग त्या मुलाची कहाणी सांगते. तो ओनर आहे. अलिबागमध्ये ज्याचा जन्म झाला, सह्याद्रीच्या खुशीमध्ये तो वाढला. अलिबागमध्ये त्याचा जन्म झाला, सह्याद्रीच्या खुशीमध्ये वाढला. विरारमध्ये फुलपाड्यामध्ये एक छोटंसं स्वप्न वाटलं. आधी स्वतः शिकेल आणि मग दुसऱ्याला शिकेल. पण शिक्षणाच्या बाबतीमध्ये पैशाच्या ओझ्याखाली तर कुणाला वाटतंय हो, असं हे याचं स्वप्न. 5 वर्ष कंप्लीट करून तो आपल्याबरोबर हा ॲन्युअल डे सेलिब्रेट करतोय. सो एकदा मिस्टर रोहितसाठी जोरदार आपण जाऊया. किंवा ऍक्टिंगच्या राज्यामध्ये स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलेलं आहे असा हा मिस्टर आदित्य परब. याचा जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे. महाराष्ट्राची सौंदर्यवती अशी मिस महाराष्ट्र जिने स्वतःच्या नावाची टाच स्वतःच्या डोक्यावर घातलेला आहे. एवढंच नाही, या ऍक्टिंग म्हणा, नाटक म्हणा किंवा मॉडेलिंग म्हणा, डान्स तर अतिउत्तम आहे ती. अशी आपल्या सगळ्यांची लाडकी प्रतीक्षा केळसेकर. अशा या 2 अनमोल रत्नाचं मी मनापासून स्वागत करते. मनापासून आपण सगळे स्वप्न बघतो, बरोबर आहे, आणि नंतर ते सजवण्याचा प्रयत्न करतो. कोणीतरी लहानपणी स्वप्न बघून मोठा होतो, तो कोणीतरी मोठा झाल्यानंतर स्वप्न सजवतो. अशी जी छोटी छोटी चिमुकली आहेत ना, तेही आता स्वप्नात रंग भरायला निघाले. मग आपण ह्यांचा आशियाना कसं बनतोय? चला एकदा जोरदार आणि स्वागत झालं पाहिजे चिलीपिलींचं.
तशी नाचत होती. आणि ती कोरिओग्राफर होती ना छोटी, ती पण लहानपणीपासून शिकवत होती. 2 मिनिटं आमचं वर्गले तयार होतोय. प्लीज 2 मिनिटं. कसं वाटतं? मजा येते? ही नंतर तुला मजा येते? सेम वर्षी अरे हिवाळ्यात नंतर मजा येते आता डान्स. आणि असेच पुढचे डान्स पण बघूया. जास्त शूट नाही गेले, थोडे शूट आहेत. तुम्हाला पण बघूया. बोरिंग नाही झालं पाहिजे तुम्हाला. ही बघा, ही लहानपणाची कोरिओग्राफर होती. ती मागाशी तुझं नाव? ती मागाशी खूप छान नाचली. काय हो मी पुढे डान्स चालू होते आणि पाठून पूर्ण डान्स दाखवत होती. टाइमपास करते ना मी. पण मला आवडतं टाइमपास करायला. तर मी काय करू? मी इंस्टाग्रामवर पण रील 24 तास स्क्रोलच करत असते. तशी मी इथे पण तेच करणार आहे. गाणं स्टॉप झालं. आपण बघू शकतो आपल्या अँकरिंग ताई. तुझं नाव? मस्त अँकरिंग करते. आपल्या इकडे लास्ट टाइम पण आपल्या नारायणनगरमध्ये अँकरिंग केली होती, तेव्हा पण खूप चांगले होते. आणि आता पण आपण सेम तिला भेटतो परत एकदा. ओके ठीक आहे. अभी माइक स्टार्ट
जाके इलाज कराओ। पण आपले डान्सचे वेळ संपलेले आहेत आता डान्स वगैरे नाही काय संपले बिंपला नाही अजून नाही डान्स संपले आहेत काय संपले अजून खूप टाइम आहे तर अजून याच्यानंतर काय काय प्रोग्राम आहे आम्ही जास्त टाइम घेणार आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ. इकडे कार्यक्रम चालू आहेत आणि हा आपला फर्स्ट शूट होता तर आता मी सेकंड शूटसाठी वेस्टला चालू आहे तर इकडे तुमच्या जास्त शूट घेता येणार नाही आणि आपल्या रोहितला पण जास्त भेटायचं आलं तर मी इकडनं निघतोय वेस्टला जाण्यासाठी तर तुम्हाला डायरेक्ट आता वेस्टला जाऊन भेटतो आणि तिकडचा काही कार्यक्रम आहे तिकडे तुम्हाला भेटू डायरेक्ट वेस्टला तर आता इकडनं निघतो मी आता मी पण इकडनं निघालोय आणि मी आता डायरेक्ट जातो वेस्टला तर वेस्टला आपण जाऊन तिकडे कार्यक्रम बघू काय आहे कसं काय तर आपण तुम्हाला डायरेक्ट वेस्टला जाऊन भेटतो मोरे भोले स्वामी तब से बड़ा वृंदावन धाम रे ओ मोरे भोले स्वामी तब से हुआ गोपेश्वर नाम रे तारामती है शरण तिहारे हो तारामती है शरण तिहारे राम नाच हमारी गोकुल में आवे गोकुल में आवे तारामती है बता दिया पर तारामती है दुलारी गोकुल में आवे गोकुल में महादेवा बम बम लहरी शिव शिव लहरी बम बम लहरी शिव शिव लहरी देखो भाषा कोई भी हो भाव एक होता है। महाराष्ट्र में कैसे मनाते हैं शिव जी को महाराष्ट्र में हे भोळ्या शंकरा आवर तुला बेलाची आवर तुला बेलाची बेलाच्या पाण्याची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवर तुला बेलाची बेलाच्या तुला बेलाची बेलाच्या पाण्याची अरे ये मेरी बहनें बहुत अच्छा गाती हैं मुझे ही पैसा ये बहनें बहुत अच्छा गाती हैं और मैं जानता हूँ कि महाराष्ट्र की जो धरती है वीरांगनाओं की धरती है जहाँ से हिंदवी स्वराज्य की स्थापना हुई छत्रपति शिवाजी महाराज की भूमि और उनके साथ कंधा से कंधा मिलाकर लड़ने वाली हमारी वीरांगनाएं अगर माता जीजाबाई नहीं होती जो छत्रपति शिवाजी महाराज नहीं होते तो ऐसी माता जीजाबाई को नमन एक जोरदार तालियों के साथ आवर तुला बेलाची आवर तुला बेलाची बेलाच्या पाण्याची हे भोळा शंकरा हे भोळा जितने हाथ भगवान ने दिए हैं दोनों हाथ उठा करके
करके तालियों के साथ नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय कर्पूरी कारो करुणावतारो संसार सारो भुजगेन्द्रहारो सदा भक्तम हृदयार गुरुदे अभं प्रदामि कविता नमामि हर हर शंभो शंभो देवा देवा हर हर शंभो शंभो देवा देवा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नागेन्द्रहारा त्रिलोचनाय भस्मांगराय यमनीश्वराय नित्याय शोधाय दिगंबराय तस्मै नकाय नमः शिवाय. मित्रांनो, आपण फायनली घरी आलो आहे आणि आपण रुपयांची गाडी इथे लावली आहे आणि मी तिकडे येताना शूट नाही केला कारण ना गाडीवरती मी एकटाच होतो गाडी काढणारा, तर तिकडे शूट नाही झाले घेतली सेट. तर आता आलो आहे आणि मी तिकडे पण काही जास्त शूट नाही करायला मिळाले कारण जे प्रोग्राम होता त्या प्रोग्रामला अजून तरी टाईम आहे. तर आता आपण एरियात आलो आहे आणि एरियातनं मी इथेच ब्लॉग एंड करतो. तुम्हाला आपली आजची व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असंच आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण आताचा ब्लॉग इथे एंड